बीड जिल्ह्याच्या खरीप हंगामाच्या संदर्भामध्ये एक व्यापक बैठक व्हीसी द्वारे या ठिकाणी आज घेण्यात आली। माननीय जिल्हाधिकारी, माननीय सीओ, माननीय सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व जिल्ह्यातील विविध प्रशासकीय मंडळाचे अधिकारी यांची सर्वांची बैठक झाली। माझ्या बीड जिल्ह्याच्या मायबाप शेतकरी बांधवांना, बंधू भगिनींना विनंती आहे की यावर्षी पाऊस चांगला पडणार आहे असं या ठिकाणी सर्वदूर सांगितलं जात आहे। चांगला पडेल अशी माझी अपेक्षा आहे। आता थोडा थोडा पाऊस पडायला चालू झाला आहे आणि आज येणाऱ्या काळामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारे कुठल्याही बियाण्याची अडचण किंवा कृत्रिम अडचण दाखवून अधिकच्या भावाने या ठिकाणी कुणीही बियाणं विकलं गेलं नाही पाहिजे। या संदर्भामध्ये सुद्धा आज कडक निर्देश मी कृषी विभागाला या ठिकाणी आणि जिल्हाधिकारी आणि सीओला दिलेले आहेत। या जर कुणी चढत्या भावाने बियाणं किंवा खत देण्याचा प्रयत्न केला, कुणी कृत्रिम अडचण निर्माण करून अधिकच्या भावाने विक्री करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई करण्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। एक आनंदाची बाब म्हणजे यावर्षी जिल्ह्यात आपला हा बीड जिल्हा एकंदरच केंद्रामध्ये फार्मर आयडी मध्ये 1 नंबरवर आहे। या फार्मर आयडीच्या द्वारे राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्याबरोबर शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा मिळणार आहे। आजपर्यंत 22,000 शेतकऱ्यांना या फार्मर आयडीच्या द्वारे आपण कर्ज वाटप केलंय। त्याचा लक्ष्यांक आपण 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत आपण करतोय। त्याचबरोबर या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये 1,707 कोटी रुपयाचं कर्ज वाटप करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचं वाटप विविध बँक या ठिकाणी करणार आहेत। त्यामध्ये जवळजवळ 40% वाटा हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आहे आणि 40% वाटा कधी नव्हे ते मला खरंच अभिमान वाटतो सांगायला की पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँक बीड जिल्ह्याची आपली शेतकऱ्यांसाठी जिवंत होते आणि यावर्षी जवळजवळ नवीन 400 कोटी रुपये आणि 400 कोटी रुपयाचं नवजुनं या ठिकाणी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा पुढे येते। इतर नॅशनलाइज बँकेचा सुद्धा या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत की जुनं कर्जदाराला तर कर्ज तुम्ही द्यालच, पण नवीन कर्जदारांना सुद्धा यावर्षी खरीप हंगामामध्ये कर्ज दिलं गेलं पाहिजे। त्याच्यासाठी जवळजवळ बीड जिल्ह्यातल्या 180 ठिकाणाहून नॅशनलाइज बँकेची रॅली या ठिकाणी निघणार आहे आणि त्यांचं थंब इम्प्रेशनवरती आणि ई-केवायसी वरतीच त्या ठिकाणी तात्काळ तिथं गावात 180 गावामध्ये कर्ज वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे या खरीप हंगामामध्ये पाऊस चांगला पडला तर नक्कीच शेतकऱ्यांचा अधिकचा फायदा होईल। याबाबतही आम्ही कृषी विभाग म्हणून काळजी घेतोय, बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काळजी घेतोय। पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये, चारा छावणीच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी सविस्तर बैठक झालेली आहे। कुठेही पाण्याच्या टँकरच्या बाबतीत आता तक्रार नाहीये। चाऱ्याच्या बाबतीत काही ठिकाणी तक्रारी आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये या 10 दिवसात ते 12 दिवसात ज्या ठिकाणी अधिकच्या चाऱ्याची टंचाई आहे, अधिकचं पशुधन आहे, त्या ठिकाणी मंडळाला चारा डेपो करण्याचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे आणि तालुक्याला 1 चारा डेपो करण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही आज त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला या ठिकाणी आणि पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिलेले आहेत। त्या पद्धतीनं तो निर्णय नक्कीच कामाला येईल। त्याचबरोबर MREGSची रस्त्याचे कामं असतील, त्याची बिलं असतील, वीज ज्यांची मधल्या काळामध्ये खंडित केली गेली, खंडित केली नाही, काही जणांच्या वसुली केल्या गेल्या, या सर्व विषयावरती चर्चा झाली। त्यामुळं या एकूणच खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये यावर्षी शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज देण्याचा निर्णय, बियाणं अतिशय चांगल्या दरामध्ये, अतिशय व्यवस्थित अल्प दरामध्ये शेतकऱ्यांना मिळावं। त्याचबरोबर ज्या 2 महत्वाकांक्षी योजना आहेत, मुख्यमंत्री कापूस आणि सोयाबीन योजना, ज्याच्यामधून सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी लॉटरीद्वारे जिल्हा मंडळ कृषी, जिल्हा तालुका कृषी अधिकाऱ्याच्या समोर लॉटरीद्वारे अतिशय पारदर्शकपणाने त्या ठिकाणी त्या योजनेचं सुद्धा वाटप बियाण्याचं करण्यात यावं। ते 30 ते 40 रुपये बॅग प्रमाणे त्या ठिकाणी वाटप होणार आहे।
आणि त्याचा फायदा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला होणार आहे। त्यामुळे या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी अतिशय चांगली तयारी करावी। कर्जासाठी, बियाण्यासाठी आणि खतासाठी हे सरकार कुठेही कमी पडणार नाही। आपण सर्वजण प्रार्थना करू की यावर्षी आपल्या सर्व दूर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगला पाऊस पडावा, ज्याच्यातनं शेतकऱ्यांचं या खरीप हंगामामध्ये अतिशय चांगलं अधिकचं उत्पन्न निघेल। धन्यवाद।